काय सांगाल मॅडम, सध्या साखरेचे दर वाढलेले आणि कशा प्रकारे पथक तयार करण्यात आलेली आणि कशा प्रकारे कारवाई सुरू आहे? शासनाच्या आलेल्या निर्देशानुसार आम्ही 10 पथके सरांनी इकडे नेमलेले आहे, शहरामध्ये नेमलेले आहे. त्याच्यामुळे आणि आमचं शहरचं पथक आहे, आम्ही इकडे वॉलमार्टला इथे आलेलं आहे. इथे यांच्या कॅपॅसिटीनुसार 2000 कॅपॅसिटी आहे मॅट्रिक क्विंटल आणि त्याच्या कॅपॅसिटीनुसार 472 क्विंटल इथे आढळून आलेली आहे, म्हणजे कॅपॅसिटीच्या आतच आहे. आणि कशा प्रकारे आदेश देण्यात आलेले सध्या? म्हणजे कॅपॅसिटीच्या त्याची मर्यादा किती आहे, त्याच्यावरती आहे की नाही आहे ते ते पाहण्याचा आणि त्यांचे रेट किती आहे काय आहे शोधण्याचे आदेश दिलेले आहे. शहरामध्ये किती ठोक विक्रेते समजा ज्यांना आपण असं आदेश दिलेले किंवा मग तपासणी सध्या कुठे कुठे चालू होते? आम्ही डीमार्टला गेलो होतो, डीमार्टची पाहिली, तिथे पण स्टॉक जास्त आढळून आलेला नाही आहे आणि आता इथे आलेला आहे. स्टॉक जास्त आढळून आला तर त्यांच्यावर काय कारवाई होणार? त्यांच्यात नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कशा प्रकारे समजा? आणि तिथपर्यंत अजून काही स्टॉक गेलेला नाही. 10 टनाच्या आतच आहे आणि इथं बेस्ट प्राइसला साधारणतः 2.5 क्विंटल पर कस्टमर म्हणजे पर दुकानदार असे वाटप चालू आहे. शक्कर के जो अभी भाव बढ़े और क्या कार्रवाई की जा रही है आपको? आप अभी वेलमार्ट में हम अभी यहाँ के जो स्टॉक है, स्टॉक देखा है हमने, यानी कैपेसिटी के आगे जो यानी ज्यादा होगा तो वो हम उस पे कार्रवाई करेंगे. कैपेसिटी यहाँ पे जो 2000 क्विंटल की कैपेसिटी है, शुगर की कैपेसिटी है. तो अभी हमने देखा प्रत्यक्ष यहाँ पे तो 472 साकर अवेलेबल है. अगर 2000 क्विंटल से ज्यादा अगर पाई जाती है तो उनके ऊपर क्या कार्रवाई की जाएगी? अब शासन के जो अधिनियम है उसके हिसाब से उन पे कार्रवाई होगी. इसके अलावा आपने और कहाँ ऐसी छानबीन की है? अभी हम डीमार्ट में आए थे और डीमार्ट से आए. डीमार्ट से. तो एक कस्टमर को अगर वो शक्कर लेना चाहता है तो मिनिमम मैक्सिमम कितनी शक्कर अलाउ है उसको? 5 किलो. आपका नाम? भारती वाकोडे.